हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आर के कोचिंग क्लासेस. विद्यार्थ्यांनो, आपण मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण या चॅप्टरच्या पहिलं लेक्चर बघितलेलं आहे आणि हे आहे दुसरं लेक्चर. हे लेक्चर समजण्यासाठी तुम्हाला पहिलं लेक्चर बघणं खूप गरजेचं आहे, कारण यामध्ये जो पार्ट आहे न्यूलँडच्या अष्टकातील त्रुटी, इथं आवर्त सारणातील झालेलं आहे, हे बाय मिस्टेक झालेलं आहे. इथं अष्टक हा शब्द आहे. न्यूलँडच्या अष्टकातील त्रुटी हे जर आपलं पॉईंट पाहायचं असेल, समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला न्यूलँडच्या अष्टकाचा नियम माहीत असणं गरजेचं आहे आणि हा नियम आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेथे जा, लिंकवरती क्लिक करा आणि अगोदर ते लेक्चर पहा, मग हे पहा, म्हणजे तुमची सर्व कन्सेप्ट्स क्लिअर होऊन जातील. सो गाईज, सी हिअर, न्यूलँडच्या अष्टकातील त्रुटी काय आहे? हा नियम फक्त कॅल्शियमपर्यंतच लागू झालेला आहे. आता न्यूलँड्सने काय केलं होतं की मूलद्रव्य अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडली होती आणि त्याच्या नियमामध्ये तो जो काही नियम आहे तो नियम तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये पाहायला भेटेल. हा नियम फक्त कॅल्शियमपर्यंतच लागू झालेला आहे. ओके, कॅल्शियम या मूलद्रव्यापर्यंत लागू झाला. त्यानंतरचे जे काही मूलद्रव्यांचा शोध लागला त्याच्यासाठी तो लागू झाला नाही. त्यानंतर दुसरी त्रुटी काय आहे? सर्व ज्ञात असलेली मूलद्रव्ये 56 रकान्यात बसवण्यासाठी त्यांनी दोन दोन मूलद्रव्ये काय केली, एकाच स्वरात म्हणजे एकाच रकान्यामध्ये दोन दोन मूलद्रव्ये ठेवलेली आहेत. त्याचं उदाहरण दिलेलं आहे इथं पहा, कोबाल्ट आणि निकेल आणि सेलेनियम आणि लॅन्थेनाईड. ठीक आहे, बघ याचं जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला असं पाहता येईल सिअर की ही मांडणी आहे न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमाची. काय मांडणी केली पहा, लक्षात ज्यावेळेस हा मांडणी करत होता, आता हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन अशा प्रकारे मांडणी आली पाहिजे, म्हणजे प्रत्येक रकान्यामध्ये एक एक मूलद्रव्य आलं पाहिजे. परंतु तुम्हाला इथे दिसेल पहा, कोबाल्ट आणि निकेल, त्याच्यानंतर हे सेलेनियम आणि लॅन्थेनाईड, हे दोन जे मूलद्रव्य आहेत हे एकाच रकान्यात दोन दोन ठेवलेत. असं का? तर ही त्रुटी आहे त्याच्यामधली, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरी त्रुटी काय आहे पहा, भिन्न गुणधर्म असलेली मूलद्रव्य एकाच स्वराखाली ठेवली, ही दुसरी त्रुटी आहे आणि त्याचे उदाहरणं तेच आहेत जे आता आपण पाहिलं. म्हणजे कसं पहा, लक्षात द्या, कोबाल्ट आणि निकेल हे आहेत धातू. कोबाल्ट आणि निकेल काय आहेत? धातू. आणि त्याच्यानंतर फ्लोरीन आणि क्लोरीन हे आहेत हॅलोजन्स, आणि हॅलोजन्सचे गुणधर्म वेगळे असतात आणि कोबाल्ट आणि निकेलचे गुणधर्म कसे असतात? वेगळे असतात, कारण हे धातू आहेत. धातूचे गुणधर्म वेगळे आणि हॅलोजन्सचे वेगळे. हॅलोजन हे अधातू आहेत. तर ह्यांचे गुणधर्म वेगवेगळे असताना सुद्धा यांना काय केलेलं आहे? एकाच स्वराखाली ठेवलेलं आहे. तर ते स्वर आपण पाहू इथं. कशा प्रकारे पहा, हे त्याची सारणी आहे मांडलेली. ठीक आहे, तो नियमानुसार. तर इथे पाहू शकता तुम्ही, हो का, फ्लोरीन आणि क्लोरीन दिसते तुम्हाला. मुळात हे काय आहेत? तर हॅलोजन्स आहेत. आणि कोबाल्ट आणि निकेल काय आहेत? हे धातू आहेत. मग कोबाल्ट निकेल धातू आहेत आणि फ्लोरीन आणि क्लोरीन हे जर हॅलोजन्स असतील तर त्यांना एकत्र का ठेवले? एकाच स्वराखाली ठेवलेलं आहे. त्याची त्रुटी आहे, कारण एकाच स्वराखाली जे येणार आहे त्या सर्वांचे गुणधर्म कसे असणार आहेत? सारखे असणार आहेत त्यांच्या नियमानुसार. पण ह्या दोघांचे वेगवेगळे असताना सुद्धा हे एकाच स्वराखाली आलेले आहेत, हे त्याच्यातली त्रुटी आहे. ओके, ही आहे तिसरी त्रुटी. आणि त्याच्यानंतर येणार आहे पहा, चौथी त्रुटी काय आहे? की नवीन शोध ज्यांचा लागला, ठीक आहे, नवीन शोध ज्या मूलद्रव्यांचा लागला त्या मूलद्रव्यांसाठी ह्यांचा नियम जो आहे तो लागू झाला नाही. नियम काय होता? की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याशी सारखेपणा दाखवतात, असा तो नियम होता. आणि हा नियम प्रत्येक नवीन शोध लागलेल्या मूलद्रव्यांना लागू झाला नाही, हे त्याची त्रुटी होती. आणि त्याच्यानंतर मग ह्या एवढ्या त्रुटी आल्यानंतर नवीन एक शास्त्रज्ञ आला, ज्याचं नाव आहे मेंडिलिव. दिमित्री मेंडेलिव हा शास्त्रज्ञ आला आणि त्याने ही स्वतःची एक आवर्त सारणी तयार केली. त्याला आपण मेंडेलिवची आवर्त सारणी असं म्हणतो. मग ही जी मेंडेलिवची आवर्त सारणी आहे हे सुद्धा काय केलेली आहे? अणुवस्तुमानांकाच्या, ओके, ज्याला आपण काय म्हणतो, ॲटॉमिक मास असं म्हणतो, या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने करण्यात आली. डोबेरायरनं पण असंच केलं. डोबेरायनर या शास्त्रज्ञाने सुद्धा अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडलं. त्यानंतर न्यूलँड्सने सुद्धा अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडलं. आणि त्याच्यानंतर मेंडेलिव आला आणि त्याने सुद्धा तेच केलं, अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने. अणुवस्तुमानांक म्हणजे काय असतं? हो, केंद्रकातील प्रोटॉन, केंद्रकातील कोण? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन यांची बेरीज जी येणार आहे ती बेरीज म्हणजे त्या मूलद्रव्याचं काय असणार आहे? अणुवस्तुमानांक असणार आहे. ठीक आहे, आणि अशा प्रकारे अणुवस्तुमानाच्या चढताना मांडणी करून अशी एक आवर्त सारणी तयार केली, ज्याला आपण मेंडेलिवची आवर्त सारणी म्हणतो. मग ही आवर्त सारणीचा ज्यावेळेस त्यांनी अभ्यास केला, म्हणजे ही आवर्त सारणी तयार करत असताना काही पहा, हे उभे स्तंभ आहेत, असे आहेत, कॉलम दिसतात तुम्हाला, उभे स्तंभ. हे जेवढे उभे स्तंभ आहेत ना यांना गण असे म्हणतात. इथं लिहू, गण 1, गण 2, गण 3. ठीक आहे,
आणि जेवढे आडव्या ओळी आहेत अशा दिसतील तुम्हाला बघा, इथे एक ओळ आहे, इथे काय, इथे काय, हे सगळे काय आहेत, आवर्त. ही गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला परीक्षेमध्ये लिहावं लागतं की मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील उभ्या स्तंभांना काय म्हणतात, तर गण म्हणतात. आणि आडव्या ओळींना काय म्हणतात, तर आवर्त असं म्हटलं जातं. ठीक आहे, लक्षात ठेवा, आवर्त असं म्हटलं जातं. ठीक आहे, ओके. तर पाहू की कशा प्रकारे त्यांनी ही मांडणी करण्यासाठी काय काय अभ्यास केला, तर ते इथे दिलेलं आहे आपल्याला. पहा, दिमित्री मेंडेलिव्ह हा रशियन वैज्ञानिक आहे आणि याने काय केलं, अणुवस्तुमान हा मूलद्रव्याचा सर्वात मूलभूत गुणधर्म आहे हे त्यांनी सांगितलं. ठीक आहे. त्यांनी सांगितलं की अणुवस्तुमानांक म्हणजे आत्ताच मी सांगितलं होतं काय, T+N, प्रोटॉन अधिक न्यूट्रॉनची संख्या म्हणजे अणुवस्तुमानांक. ठीक आहे. मग हे अणुवस्तुमानांक जो आहे हा कोणत्याही मूलद्रव्याचा सर्वात मूलभूत गुणधर्म आहे हे आपल्याला सांगितलं. मग त्यावेळी एकूण किती मूलद्रव्ये ज्ञात होती म्हणजे काय माहिती होती, तर 63 मूलद्रव्ये त्यावेळी ज्ञात होती आणि ते अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडण्यात आली. ठीक आहे. नेक्स्ट, ही मांडणी करत असताना त्याने मूलद्रव्याच्या रासायनिक आणि भौतिक गुणधर्माचा अभ्यास केला. मग ही रासायनिक आणि भौतिक गुणधर्म आहेत काय, तर ते पाहू. त्यामधील रासायनिक गुणधर्म म्हणजे मूलद्रव्याचे हायड्राइड्स आणि ऑक्साईडच्या रेणुसूत्रांचा अभ्यास. आता हायड्राइड्स आणि ऑक्साईड्स काय आहेत ते पाहू. समजा एखादा मूलद्रव्य आहे, आर नावाचा मूलद्रव्य आहे समजा, तर हा मूलद्रव्य समजा हायड्रोजनशी जर काय करा आहे, संयोग अभिक्रिया करत असेल आणि त्याच्यापासून जो काही उत्पादित तयार होतो RH, हा म्हणजे काय झाला, या मूलद्रव्याचा हायड्राइड झाला. आर म्हणजे मूलद्रव्य आणि हायड्रोजन हे दोन एकत्र येऊन जो नवीन पदार्थ तयार होतो याला या मूलद्रव्याचा हायड्राइड्स म्हटलं. म्हणजे हायड्राइडचं जे रेणुसूत्र आलेलं आहे, आता रेणुसूत्र कसे आहेत, वेगवेगळे येतात. पहा, जर तुम्ही इथं पाहिलं तर तुम्हाला वरच्या रकान्यामध्ये दिसून येतील हायड्राइड्स आणि ऑक्साईड्स काय असतात. हायड्राइड्स म्हणलं की हायड्रोजनसोबत अभिक्रिया असते. पहा इथं दिलं बघा, या रकान्यामध्ये काय दिलेलं आहे हो, RH आणि त्याच्यावर 3 लिहिलं आहे, म्हणजे काय झालं, हे हायड्राइड्स आहे. ठीक आहे. आता इथं काय लिहिलं आहे, RH4 लिहिलं आहे आय थिंक. ओके, ठीक आहे. इथं काय लिहिलं, RH4. बघा हे रेणुसूत्र आहेत हायड्राइड्सचे आणि दोन्ही तुम्हाला वेगवेगळे दिसतात. इथं 4 लिहिलं आहे आणि इथं इथं 3 लिहिलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाचे रेणुसूत्र वेगळे येते. मग हे हायड्राइड्स जे रेणुसूत्र आहेत, या रेणुसूत्राचा अभ्यास करणे म्हणजे रासायनिक गुणधर्माचा अभ्यास करणे. त्यानंतर खाली ऑक्साईड्सचे रेणुसूत्र आहेत. ऑक्साईड म्हणजे काय, की समजा एखादा मूलद्रव्य आहे, सपोज एखादा मूलद्रव्य आहे, आर नावाचा मूलद्रव्य आहे. ठीक आहे. आणि हा जर मूलद्रव्य ऑक्सिजनसोबत अभिक्रिया करत असेल आणि त्याच्यामुळे ते ज्याचं रेणुसूत्र जे बनतं पुढे, जो मूलद्रव्य बनतो ह्याला ऑक्साईड असं म्हणतात. हायड्रोजनसोबत अभिक्रिया झाली की हायड्राइड आणि ऑक्सिजनसोबत अभिक्रिया झाली की तो तयार झालेला पदार्थ कोणता असतो, ऑक्साईड असतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. मग इथे ज्या दोन गुणधर्माचा अभ्यास केलेला आहे, कोणत्या, रासायनिक आणि भौतिक गुणधर्माचा, तर त्यामध्ये जो रासायनिक गुणधर्म आहे तो म्हणजे मूलद्रव्याचे हायड्राइड्स आणि ऑक्साईड्सचा रेणुसूत्रांचा अभ्यास करणे म्हणजेच काय, रासायनिक गुणधर्माचा अभ्यास करणे होय. ओके. आणि त्यांनी भौतिक गुणधर्माचा पण अभ्यास केला. मग भौतिक गुणधर्म काय, जेवढे काही हायड्राइड्स आणि ऑक्साईड्स तयार झाले यांची घनता, त्यांचा उत्कलनांक आणि त्याला आपण काय म्हणतो, द्रव्यनांक. ठीक आहे. इथे दिलं नाही, घनता दिलेली, परत घनता, उत्कलनांक आणि द्रव्यनांक यांचा अभ्यास करणे म्हणजे भौतिक गुणधर्माचा अभ्यास करणे. बघा ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. रासायनिक गुणधर्म कोणते म्हटलं तर हायड्राइड्स आणि ऑक्साईडचे रेणुसूत्र, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि भौतिक गुणधर्म कोणते म्हटलं तर हायड्राइड्स आणि ऑक्साईडची घनता, उत्कलनांक आणि द्रव्यनांक हे त्याचे कोणते गुणधर्म आहेत, भौतिक गुणधर्म आहेत. ठीक आहे. मग ज्यावेळेस मेंडेलिव्ह मांडणी करत असताना काही ठराविक कालावधीनंतर म्हणजे एका स्पेसिफिक टायमिंग नंतर मूलद्रव्यांच्या गुणधर्माची पुनरावृत्ती म्हणजे काय, डबल रिपिटेशन होणे, पुनरावृत्ती दिसू लागली. म्हणून त्याने एक पुढील नियम मांडला. काय मांडला, अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. पहा, मेंडेलिव्हचा आवर्ती नियम प्रत्येक वर्षी जवळपास वेगवेगळ्या प्रकारे परीक्षेमध्ये आलेला आहे. तर काय आहे मेंडेलिव्हचा आवर्ती नियम, मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्तीफल असतात. याचा अर्थ असा होतो की ज्यावेळेस आपण अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने त्याचा आपण काय करतो, मांडणी करत आहे, त्यावेळेस एका ठराविक कालावधीनंतर त्यांच्या गुणधर्माची आवृत्ती होते म्हणजे काय होते, पुन्हा पुन्हा येतात. हा त्या व्याख्येचा किंवा डेफिनेशन्सचा अर्थ होतो. तर हा गुणधर्म परफेक्ट पाठच करून ठेवायचा. रट्टा मारा, काही पण करा, काही ते तुमच्या पद्धतीने करा, परंतु मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाच्या आवर्ती फल असतात. हा मुद्दा परीक्षेमध्ये विचारला जातो, मेंडेलिव्हचा आवर्ती नियम काय म्हणून. ठीक आहे. चला, यानंतर आपण सुरुवातीलाच पाहिलं की आवर्ती सारणीमध्ये जे उभे स्तंभ आहेत, कोणत्या आवर्ती सारणीत, मेंडेलिव्हच्या आवर्ती सारणीत जे उभे स्तंभ आहेत त्यांना गण म्हणतो आणि जे आडव्या ओळी आहेत त्यांना काय म्हणतो, आवर्त.
गणना इंग्लिशमधून ग्रुप्स म्हणतात, आवर्तन इंग्लिशमधून पिरियड्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट त्यानंतर मेंडेलिव्हचे काही गुण पण निघाले चांगले. म्हणजे कसं मेंडेलिव्हने ठीक आहे शोध लावला, परंतु मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये काही चांगल्या पण गोष्टी होत्या, काही वाईट पण गोष्टी. वाईट म्हणजे त्याच्या चुका म्हणू आपण त्याला, मिस्टेक्स ज्याला त्रुटी म्हणतात, ते पण होत्या. त्याच्या सर्वात अगोदर आपण गुण पाहून घेऊ. मग मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण काय काय आहेत? पहा, मेंडेलिव्हच्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणे आवर्त सारणी त्यांना योग्य स्थान देण्यासाठी त्यांच्या अणुवस्तुमानांकामध्ये दुरुस्ती करण्यात आली. हे पहिला गुण आहे. म्हणजे पहा, आता आपण गुणधर्मांचा अभ्यास करतोय, रासायनिक आणि भौतिक. त्यांचा अभ्यास केल्यानंतर आवर्त सारणीमध्ये प्रत्येक मूलद्रव्याला योग्य स्थान मिळालं पाहिजे. मग योग्य स्थान मिळालं पाहिजे, त्यामुळं आणखीन जास्त संशोधन करण्यात आलं मूलद्रव्यावरती आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या अणुवस्तुमानांकामध्ये दुरुस्ती होऊ शकते. मग त्याने एक उदाहरण दिलेलं आहे. पहा, बेरिलियमचा सिम्बॉल काय? BE. आणि त्याच्यानंतर दुसरा एक शब्द दिलेला आहे तेव्हा बोरॉन, आणि बोरॉनचा सिम्बॉल काय हो? B. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. मग इथे त्यांचं म्हणणं काय? बेरिलियम म्हणजे BE ज्याला म्हणतो आपण, त्याचा अणुवस्तुमानांक सुरुवातीला किती होतं? 14.09. आणि त्याच्यानंतर शोध लागला, त्याच्यावर पुन्हा दुरुस्ती करण्यात आली आणि त्याचा अनुमान किती भेटला? अणुवस्तुमानांक 9.4. आता हे झालं BE. BEचं माहीत झालं आपल्याला किती होतं? 14.09 आणि नंतर काय झालं? 9.4. दुसरा इथं बोरॉन दिला आहे बघा. बोरॉन म्हणजे B असणार आहे, फक्त B. BE आणि B मध्ये फरक आहे. B म्हणजे बोरॉन, BE म्हणजे बेरिलियम. मग बेरिलियम जो बोरॉन आहे याचा अणुवस्तुमानांक आहे 11. मग तुम्ही टॅली करा, 14.09 आणि 11 याला चढत्या क्रमाने लावायचं म्हटलं तर अगोदर B येईल आणि नंतर BE येईल. पण दुरुस्ती केल्यानंतर लक्षात आलं की त्याचा 14.09 नसून काय आहे? 9.4 आहे. मग आता तुम्ही काय मला सांगा की 9.4 अगोदर येईल चढत्या क्रमाने विचार केल्यानंतर, का 11 अगोदर? तर 9.4 अगोदर येईल, साहजिकता आहे. ठीक आहे. आणि याच्यामुळे काय झालं की जे बोरॉनला अगोदर बेरिलियमच्या नंतर ठेवण्यात आलं होतं, ओके सॉरी, बेरिलियमच्या नंतर ठेवण्यात आलं होतं. नाही, हा जो बोरॉन जो आहे, हा बोरॉन 11 होता आणि हा 14.09 होता. म्हणजे मुळात हा बोरॉन बेरिलियमच्या अगोदर ठेवण्यात आला होता. ओके, ठीक आहे, अगोदर. पण आता असं झालं की बेरिलियमचाच अणुवस्तुमानांक कमी निघालं. त्याच्यामुळं जो बोरॉन आहे, बोरॉन म्हणजे काय हो? B. याच्या अगोदर कोणाला स्थान देण्यात आलं? बेरिलियमला स्थान देण्यात आलं. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. नेक्स्ट ही आहे पहिली त्रुटी. दुसरी त्रुटी काय आहे? मेंडेलिव्हने आवर्त सारणीत 3 शोध न लागलेल्या मूलद्रव्यांच्या रिकाम्या जागा ठेवल्या. ओके, मध्ये रिकाम्या जागा ठेवलेल्या आहेत, ते पण आपण पाहू कशा रिकाम्या जागा ठेवल्या आणि त्यांचे गुणधर्म भाकीत केले सुरुवातीलाच की काय असू शकतात. मग त्यांनी काय केलं पहा, शोध लागण्यापूर्वी त्या 3 मूलद्रव्याची नावं सांगितली. काय सांगितलं? एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम, एका सिलिकॉन, असं सिरियलने सांगितलं. आणि त्याचे अणुवस्तुमानांक होते 44, 68, 72. मग काही काळाने यांचा शोध लागला. ठीक आहे, काही काळाने यांचा शोध लागला आणि जो एका बोरॉन होता त्याचं नाव शोध लागल्यानंतर काय झालं? स्कँडियम. अणुवस्तुमानांक तोच 44. एका ॲल्युमिनियमचं नाव काय झालं? गॅलियम. आणि एका सिलिकॉनचं नाव काय झालं? जर्मेनियम. अशा प्रकारे मूलद्रव्यांचा शोध लागला आणि यांना पुन्हा नाव देण्यात आले आणि यांचे गुणधर्म त्यांनी जे भाकीत केलेले या मूलद्रव्याचे गुणधर्म होते, या दोघांचे सेम गुणधर्म निघाले. हे त्याचे एक काय आहे? चांगला गुण आहे त्याच्या आवर्त सारणीचा. नेक्स्ट त्याच्यानंतर मेंडेलीच्या आवर्त सारणीत राजवायूंना जागा राखून ठेवलेली नव्हती. आता राजवायू कोणते? इथं दिलेले आहे राजवायू म्हणजे जे 18व्या गणामध्ये आहेत, जसं की हेलियम, निऑन, अर्गॉन. ठीक आहे, हे राजवायू आहेत. याला राजवायू का म्हटलं आहे? कारण यांची संयोजी किती असते? 0 असते. हे निष्क्रिय असतात, कोणत्याच मूलद्रव्याबरोबर ते काय सहज अभिक्रिया करत नाहीत. मग हे जे राजवायू आहेत, हेलियम, निऑन आणि अर्गॉन, सुरुवातीला या 3 राजवायूंचा शोध लागला. मग यांना ठेवायचं कुठं हा प्रश्न होता. तर मेंडेलिव्हने त्याच्या मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता काय केलं? तर एक शून्य गण तयार केला त्या आवर्त सारणीच्या शेवटी, आणि त्या शून्य गणामध्ये कोणाला ठेवण्यात आलं? या राजवायूंना, हेलियम, निऑन आणि आर्गॉनला ठेवण्यात आलं. हे त्याचे गुण आहेत. ठीक आहे, आत्ता जे आपण गुण पाहिले ते थोडंसं आपण इथे जाऊन पाहू आवर्त सारणीमध्ये कसे आहेत. पहा, पहिला गुणधर्म होता की अणुवस्तुमानांक दुरुस्ती करण्यात आली. हो का, बोरॉन म्हणजे B आणि BE म्हणजे बेरिलियम. तर आपल्याला दिसत आहे की बोरॉनच्या अगोदर कोणाला ठेवण्यात आलं? इथं बेरिलियमला ठेवण्यात आलेलं आहे. ही पहिली त्रुटी. त्याच्यानंतर पहा रिकाम्या जागा 44 44 44
68 आणि 72 या रिकाम्या जागी ते 3 मूलद्रव्य होते आणि त्यांची नावं पण मी तुम्हाला खाली दिलेली ते जोड्या लावामध्ये तुम्हाला पडतात. त्याच्यानंतरचा गुणधर्म काय होता की त्यांना जागा नाही. कशाला? तर बघा या आवर्त सारणीमध्ये तुम्हाला कुठेच निऑन, हेलियम वगैरे दिसणार नाहीत. ते नंतर ठेवण्यात आले. ओके, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे पहा, आपण गुण सर्व पाहिलेले आहेत आणि शेवटचा आता पाहायचा आहे मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील त्रुटी. हे मेंडेलीवचा सगळा पार्ट आपण याच लेक्चरमध्ये घेत आहोत. मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील त्रुटी काय आहेत पहा, त्याच्यामधले मिस्टेक्स काय आहेत. कोबाल्ट आणि निकेल यांची अणुवस्तुमाने समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलीवला संदिग्धता होती, म्हणजे अडथळा येत होता, कन्फ्युजन होतं थोडक्यात. जसं की कोबाल्ट आहे, याचं पण अणुवस्तुमानांक 59 आहे आणि निकेल याचं पण अणुवस्तुमानांक 59 आहे. आता मी म्हटलं की या दोघांमध्ये चढत्या क्रमानुसार मांडणी करता येईल का? येणार नाही. आणि ही तर आवर्त सारणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडलेली आहे. मग हे एक त्याच्यामधली त्रुटी आहे की त्यांनी काय केलं, हे दोन्ही मूलद्रव्य एका रकान्यात ठेवून दिले. ओके. आणि यांना चढता क्रम त्याला देता आला नाही. कुणाला अगोदर ठेवावं आणि कुणाला नंतर ठेवावं हे मेंडेलीवला समजलं नाही, म्हणजे त्याला काय संदिग्धता आली, असा इथे शब्द वापरलेला आहे. मेंडेलीवच्या आवर्त सारणीत समस्थानिकांना जागा देणे हे त्यापुढचे एक मोठे आव्हान होते. आता समस्थानिके म्हणजे काय असतात, तर समजा हा हायड्रोजन आहे, ठीक आहे, हा पण जे मी पायथ्याशी लिहिता हा अणुअंक आहे, ठीक आहे, हा काय आहे अणुअंक, पायथ्याशी जो लिहितो तो एक 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 लिहिला दोन्हीचा, परंतु डोक्यावरती लिहितो तो अणुवस्तुमानांक आहे 1, 2 आणि 3, ठीक आहे. मग ज्यांचा अणुअंक सारखा असतो, जसं की 1, 1 आणि 1 हा अणुअंक आहे, ठीक आहे. ज्यांचा अणुअंक सारखा असतो परंतु अणुवस्तुमानांक भिन्न वेगवेगळा असतो त्यांना काय म्हणतात, समस्थानिके म्हणतात. मग जर आवर्त सारणी जर अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडले तर 3 हायड्रोजन तिथं आले पाहिजे, कारण त्या प्रत्येकच अणुवस्तुमान चढत्या क्रमाने म्हटलं तर 1, 2, 3 आहे आणि हे 3 हायड्रोजन म्हणजेच काय हो, समस्थानिके त्या आवर्त सारणीत दिसत नाहीत. हे त्याची काय आहे, त्रुटी आहे. ठीक आहे. त्यानंतर 2 जड मूलद्रव्यामध्ये किती मूलद्रव्याचा शोध लागेल हे सुद्धा तो भाकीत करू शकत नव्हता. म्हणजे अणुवस्तुमानांकामध्ये जर जास्त डिफरन्स असेल तर त्याला 2 जड मूलद्रव्य म्हटलेलं आहे. मग त्यांच्यामध्ये किती शोध लागू शकतात आणखीन तो सांगू शकत नव्हता. त्यानंतरचं आहे मेंडेलीवला हायड्रोजनला कोठे जागा द्यायची, कोणत्या घनामध्ये ठेवायचे हे ठरवता येत नव्हते. त्याचं रिझन असं आहे पहा, कारण हायड्रोजनचे जे रासायनिक गुणधर्म आहेत हे घन 1 मधील जे मूलद्रव्य आहेत त्यांच्याशी सारखेपणा दाखवतात. घन 1 आपण पाहिला, घन ह्याला उभ्या ओळींना घन म्हणतात, ठीक आहे. मग घन 1 मध्ये जे मूलद्रव्य आहेत त्यांच्याशी गुणधर्म मिळते जुळते होते, कुणाचे, हायड्रोजनचे. त्यानंतर त्याचं जे ऋणसूत्र आहे हे हॅलोजनशी मिळतं जुळतं होतं, ठीक आहे. त्याच्यामुळे नेमकं त्यांना ठेवावं कुठं हायड्रोजनला, हा तो कन्फ्युजनमध्ये होता. याच्याबद्दल तो ठरवू शकत नव्हता की हायड्रोजनला कोठे ठेवायचे, ठीक आहे. आय थिंक लेक्चर आवडलं असेल. जर तुम्हाला लेक्चर आवडले असेल तर कमेंट नक्की करा. नवीन लेक्चर घ्यायला मला मोटिवेट होईल. मी तुमच्या लाईक्स आणि कमेंट्सने मी मोटिवेट होतो. ओके. आणि असेच आणखीन चांगले लेक्चर्स मला तुम्हाला अपलोड करता येईल तुमच्या फायद्यासाठी. तर जे काही गरजू विद्यार्थी आहेत ज्यांना कधी कधी समजत नाही आपण शाळेत बसूनसुद्धा, मग अशा विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा. अँड थँक्यू. सबस्क्राईब नक्की करा.